ना चटणी, ना भाजी, ना कालवण. बोंबलाचं काय करणार आहे बरं? अतिशय झटपट रेसिपी. स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी नक्कीच करू शकता. खूप लवकर होणारी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बरं ह्याला गावरान चव आहे बरं का. कुकरमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं. त्यामध्ये तुमच्याकडे जेवढे बोंबील असतील, जेवढ्या बोंबीलची तुम्हाला ही रेसिपी करायची आहे, ते बोंबील तेलामध्ये टाकून घ्यायचे. तेलावरती हे बोंबील 1 मिनिटभर फक्त परतवून घ्यायचे. हे बोंबील परतत असताना तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घालायचे आणि हवं असेल तर थोडीशी हळदसुद्धा घालू शकता. तर पहा मिठावरती हे बोंबील छान परतून घेतल्यामुळे ना मीठ आतपर्यंत जातं आणि मग बोंबील आळणी लागणार नाही आहेत, चवदार लागतात. तर मीडियम फ्लेमवर इथे मी 1 मिनिटभर फक्त हे बोंबील परतवून घेतलेले आहेत. पहा त्याची वरची साल थोडीशी अशी परतल्यासारखी झाली ना की मग बोंबील आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी हे बोंबील काढून घेते आधी. तुम्हाला आधी जवळून दाखवते पहा. अशा पद्धतीने पहा साल आपली छान अशी तळली गेलेली आहे. अगदी याच पद्धतीने आपल्याला बोंबील परतवून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याची साल जी आहे ना ती छान अशी तळली गेली ना की खायला बोंबील अतिशय चविष्ट लागतो. त्याचबरोबर बोंबलाचा जो स्वतःचा उग्र वास असतो ना तो सुद्धा निघून जातो. बरं बोंबील तळण्यापूर्वी बोंबील 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे हे विसरू नका. आणि तुम्ही हवं तर बोंबील बाजरीच्या पिठामध्ये छान असे एक 2-3 मिनटासाठी भिजतसुद्धा ठेवू शकता. त्यानंतरनं ते तळून घ्यायचे स्वच्छ धुवून. आता इथे गरजेनुसार पुन्हा तेल घालून घ्यायचं. जवळपास 2.5 पळी इतपत मी तेल घातलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते घालून घ्यायचे. खडे मसाले खूप जास्त घालू नका. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण भात करतोय. खडे मसाले खूप जास्त घातले ना तर भात असा झणका मारू शकतो. त्यामुळे खूप जास्त मसाले वापरायचे नाही आहेत. तर पहा थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे तेलावरती थोडा वेळ परतवून घेतलं. त्यानंतरनं यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा असा उभा कट करून घातलेला आहे पहा. इथे मी एकच मीडियम साईजचा कांदा वापरलेला आहे. आपण 2 जणांसाठी हा भात करतोय त्यानुसारच आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे. मीडियम फ्लेमवरती कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग बदलेपर्यंत परतायचा नाही आहे. फक्त असा ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर पहा मीडियम फ्लेमवर इथे मी कांदा छान असा परतवून घेतला आहे. त्यानंतरनं यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. इथे मी एका टोमॅटोचा वापर केला आहे. मीडियम साईजचा एक टोमॅटो चौकोनी फोडींमध्ये कट करून घेतलेला तो घालून घेतला. टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. अतिशय सोप्या पद्धतीने भाताची रेसिपी दाखवते आहे. संध्याकाळच्या वेळी जर तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा थकला असाल, काहीतरी झटपट हवं आहे पण चवदारसुद्धा, तर नक्कीच तुम्ही हा भात करू शकता. पहा इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे थोडंसं, अद्रक आणि लसूण याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. पाणी न घालताच हे वाटून घेतलेले आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. आणि अद्रक लसूण जर तुमच्याकडे रेडीमेड असेल तर ते घातलं तरी चालेल. पण असं फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट घातल्यामुळे ना आपल्या भाताला खूप छान चव येते. आता हे सर्व आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायचे. अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मी इथे सर्व हे परतवून घेतलेले आहे. आता यामध्ये काही बेसिक मसाले घालून घेऊया. मसाले भातामध्ये कधीही एक्स्ट्राचे मसाले घालायचे नाही. इथे मी 1.5 चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे. सोबत 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, रंग छान यावा म्हणून 1 चमचा बेडगी मिरची पावडर, थोडंसं हिंग आणि हळद. अतिशय बेसिक मसाले. फक्त लाल तिखट आणि आपल्याला जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल ना तर मटण मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. धना पावडर, बेडगी मिरची पावडर, हळद आणि थोडंसं अगदी हिंग. तर पहा हे मसाले काही सेकंद तेलावरती परतवून घेतले. त्यानंतरनं तळून घेतलेले बोंबील यामध्ये घालून घेतले. म्हणजे जो मसाला आहे ना तो सुद्धा बोंबलावरती छान असा कोट होईल. तर आपण बोंबील घातल्यानंतरनं पुन्हा 1 मिनिटभर हे मीडियम फ्लेमवरती छान असं परतवून घेणार आहोत. तर पहा इथे मी व्यवस्थित असं हे परतवून घेतलेले. आता यामध्ये आपल्याला तांदूळसुद्धा घालायचे आहेत. बरं इथे तांदूळ तुम्ही जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो वापरू शकता. मी इथे घरचा तांदूळ घेतलेला आहे.
घरच्या तांदळाला चव खूप छान असते आणि जर मसाले भात करायचा असेल तर अशा घरच्या तांदळाचा करा. पहा, खूप जास्त छान होतो. जर तुमच्याकडे घरचा तांदूळ नसेल तर विकतचा जर तुमच्याकडे असेल ना तांदूळ हा इंद्रायणी, तर तुम्ही त्याचासुद्धा अशा पद्धतीने मसाले भात करू शकता. इंद्रायणी तांदूळ नसेल तर दुसरा कोणताही चालेल, अगदी कोलम, मोगरा, बासमती वगैरे तुम्ही जो तांदूळ खात असाल ना त्या तांदळाचा तुम्हाला इथे हा भात करता येणार आहे. तांदूळ मी आधी फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतरनं यामध्ये घालून 2 मिनटं परतवून घेतला. पुन्हा चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं. तांदूळ घातल्यानंतरनं जरा परतवून घ्यायचं आहे आपल्याला. असं केल्यामुळे काय होतं, तांदळाला छान असा मसाला कोट होतो आणि ज्यावेळेस भात शिजतो ना आपला त्यावेळेस तो मोकळासुद्धा होतो. त्यामुळे तांदूळ शक्यतो छान असा परतवूनच घ्यायचा. आता इथे गरजेनुसार पाणी घालायचे. गरजेनुसार म्हणजे किती, तुम्ही जितका तांदूळ घेतला आहे बरोबर त्याच्या दुप्पट पाणी इथे आपल्याला वापरायचे. पाणी मी गरम करून वापरलेले. गरम करून वापरल्यामुळे काय होतं, पाण्याला लवकर उकळीसुद्धा येते आणि आपला जो भात आहे तो छान मोकळासुद्धा होतो. जितका तांदूळ घ्याल ना त्याच्या दुप्पट इथे तुम्हाला पाणी घ्यायचे. आणि असा जर घरचा तांदूळ असेल तर जर तुम्ही 1 ग्लास तांदूळ घेतलेत तर मग तुम्हाला 2 ग्लास पाणी न घेता 2 ग्लासाला अगदी थोडं कमी पाणी घ्यायचे. कारण इंद्रायणी तांदूळ जास्त पाणी पित नाही, मग तो चिकट चिवट होतो. त्यासाठी ही टीप महत्त्वाची आहे. 1.5 ग्लासाला थोडं जास्त आणि 2 ग्लासाला थोडं कमी एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे जवळपास अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालून घेतलेला आहे मी. हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया आणि मग झाकण लावूया. झाकण लावून 2 शिट्ट्या करायच्या आहेत आणि गॅस थोडा बारीक ठेवायचा आहे, फक्त 5 मिनटं. तर पहा, इथे झाकण लावून मी याच्या 2 शिट्ट्या करवून घेणार आहे आणि मग बारीक गॅसवरती 5 मिनटं ठेवून झाकण याचा आपण गॅस बंद करणार आहे. स्टीम गेल्यानंतरनं झाकण काढून पाहायचं आहे. पहा, बरोबर मोकळा असा हा भात तयार होतो. इंद्रायणीचा आहे तरीसुद्धा व्यवस्थित मोकळा फडफडीत हा भात आपला तयार होतो. यामध्ये भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालूया. भात गरम असतानाच हा सर्व हलवून घ्यायचा. असा भात छान हलवून घेतल्यामुळे काय होतं, आतमध्ये खाली भात हा असा राठ होत नाही, बसत नाही आणि तो छान मोकळा होतो. पाहू शकता तुम्ही, इंद्रायणीचे तांदूळ आहेत, घरचे आहेत तरीसुद्धा व्यवस्थित मोकळा असा भात आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.